Subscribe now and press the bell icon. Never miss an update from All-in-One for VI, this YouTube channel. If you like this video, share your friends and family. Write your feedback in comment box. नमस्कार. इंग्रजी पाठ क्रमांक 26 इंग्रजी भाग उच्चार आणि अक्षर जुळणी. सुप्रभात. आज रविवार 27 जून 2021. महादेव गुरव ऑल इन वन फॉर VI2 या समूहावरील सर्वांचं आजच्या पाठासाठी स्वागत करीत आहे. Friends, lesson number 26, English language, pronunciations and spellings. Good morning. Today is Sunday, 27th June 2021. Mahadev Gurav, welcome all of you on All in One for VI2 for today's 26th English lesson, English language, pronunciations and spellings. नमस्कार मित्रहो. तर मागील पाठात मी काही शरीराचे भाग आणि 17 पाढा क्रमांक 17 घेतला होता. आज शरीराचे काही राहिलेले भाग मी पुढे घेणार आहे, पण तत्पूर्वी पाढा 18 पाढा 18 घेणार आहे. Friends, last lesson we had learned about the table 17 and parts of bodies, and I will continue today remaining parts of bodies and table number 18, but I'll start with table number 18 first. तर आता मी 18च्या पाढ्याने सुरुवात करूया. 18 वन जा 18, 18 एके 18, 18 टू जा 36, 18 दोने 36, 18 थ्री जा 54, 18 त्रिक 54, 18 फोर जा 72, 18 चौक 72, 18 फाइव जा 90, 18 पाचे 90, 18 सिक्स जा 108, 18 सके अष्टोदरसे, 18 सेवन जा 126, 18 साती 26 असे, 18 एट जा 144, 18 आठे 44, 18 नाईन जा 172, 18 नव्वे 72 असे, 18 टेन जा 190, सॉरी 18 एट जा 144, 18 आठे 44 असे, 18 नाईन जा 162, 18 नव्वे 62 असे, 18 टेन जा 180, 18 आठे 80 असे, 18 इलेवन जा 198, 18 अकरे 98 असे, 18 ट्वेल्व जा 216, 18 बारे 216. तर असा हा टेबल नंबर 18 आपण कंप्लीट केलेला आहे. तो लक्षात घ्या. एकदा म्हणून जातो, तुम्ही लक्षात घ्या. 18 वन जा 18, 18 टू जा 36, 18 थ्री जा 54, 18 फोर जा 72, 18 फाइव जा 90, 18 सिक्स जा 108, 18 सेवन जा 126, 18 एट जा 144, 18 नाईन जा 162, 18 टेन जा 180, 18 इलेवन जा 198, 18 ट्वेल्व जा 216. आता मी शरीराचे राहिलेले भाग, आपण मी मागच्या भागात भाग आणि अवयव शिकलो होतो. अर्थात सगळेच
काय अवयव आहेत असं नाही. भाग आणि शरीराशी संबंधित असलेले असे काय आहेत, तर ते मी घेतलेलं आहे. लास्ट टाईम वी लर्न अबाउट द पार्ट्स ऑफ द बॉडी अँड लिम्स. बट ऑफकोर्स the what I taught you is not all limbs. They are parts of body or related with body. शरीराचे भाग अथवा शरीराशी संबंधित आहेत. आता राहिलेल्या काही भागांबद्दल बोलूया. पायाचा घोटा जो असतो त्याला काय म्हणतात, अँकल. पायाचा घोटा, ANKLE, अँकल. पायाचा घोटा म्हणजे डाव्या पायाच्या डाव्या बाजूला जरा डाव्या बाजूला असतो आणि उजव्या पायाचा उजव्या बाजूला असतो घोटा. ANKLE, अँकल. ANKLE, अँकल. आणि अँकलच्या म्हणजे खाली फूट आहे, पाऊल, आणि पावलाच्या वरती तो अँकल आहे. आता लक्षात. हील, टाच, पायाची टाच, HEEL, हील. पायाची टाच, त्याला हील म्हणतात, बरं का. नंतर राहिलं काय होतं मागे, लिव्हर म्हणजे यकृत मी तुम्हाला सांगितलं. आणि पॅनक्रियाज म्हणजे स्वादुपिंड. पॅनक्रियाज, PANCREAS, PANCREAS, पॅनक्रियाज म्हणजे स्वादुपिंड. गॉल ब्लॅडर म्हणजे पित्ताशय. गॉल 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 ब्लॅडर, गॉल GAL, गॉल. गॉल ब्लॅडर, GALL, गॉल ब्लॅडर, BLADDER, ब्लॅडर म्हणजे पित्ताशय. गॉल ब्लॅडर म्हणजे पित्ताशय. नंतर बोन म्हणजे हाडं. हाड, BONE, बोन, सिंग्युलर, बोन्स, हाडं, बोन्स. माहिती पाहिजे तुम्हाला हाडं. बिग इंटेस्टाईन म्हणजे मोठे आतडे. बिग इंटेस्टाईन, इंटेस्टाईन, INTESTINE, इंटेस्टाईन, मोठे आतडे. स्मॉल इंटेस्टाईन, लहान आतडे. आलं का लक्षात. हे तुम्हाला माहीत पाहिजे. हां, अन्ननलिका, एसोफेगस, ESOPHAGUS, ESOPHAGUS, इसोफेगस, अन्ननलिका. श्वासनलिकेला काय म्हणतात, वाइंड पाईप. श्वासनलिका, WIND, पाईप, PIPE, वाइंड पाईप, श्वासनलिका. आलं का लक्षात. नंतर बोन झालं. शरीरात पेशी असतात. पेशी तुम्हाला माहिती आहेत का, सेल्स, CELLS, सेल्स म्हणजे पेशी. ऑफकोर्स ब्लड सेल्स म्हणजे रक्तपेशी. ब्लड, BLOOD, CELLS, ब्लड सेल्स म्हणजे रक्तपेशी. माहीत पाहिजे तुम्हाला, बरं का. नंतर हां, व्हाईट सेल्स असतात. व्हाईट सेल्स म्हणजे पांढऱ्या पेशी. WHITE, व्हाईट सेल्स, पांढऱ्या पेशी. आणि रेड सेल्स म्हणजे तांबड्या पेशी. रेड, RED, सेल्स, CELLS, सेल्स म्हणजे तांबड्या पेशी. नंतर तुम्हाला आणखीन काय सांगायचं राहिलं. हां, ग्रंथी असतात शरीरात, त्यातल्या काही सगळ्या मला माहीत नाही. थायरॉइड म्हणजे गलग्रंथी. थायरॉइड, THYROD, गलग्रंथी, THYROD, गलग्रंथी. GLAND, ग्लँड म्हणजे ग्रंथी, गलग्रंथी. आता आणखीन बऱ्याच ग्रंथी आहेत शरीरात, पण मला त्या सगळ्या
माहीत नाहीत, म्हणजे आता आठवत नाहीत त्या. थ्रोट तुम्हाला सांगितले. हा बॅकबोन म्हणजे पाठीचा कणा. बॅकबोन, BACK. हां, मूळ बॅक राहिलं होतं की सांगायची. बॅक, BACK, बॅक म्हणजे पाठ. आपली पाठ असते ना, पाठ, BACK, बॅक. आणि बॅकबोन म्हणजे पाठीचे हाड. बॅकबोन, पाठीचे हाड. स्पायनल कोड म्हणजे मणका. स्पायनल, SPINA, स्पायनल कोड म्हणजे मणका. स्पायनल कोड म्हणजे CODE, कोड लक्षात ठेवा. स्पायनल कोड म्हणजे मणका. जे अशा प्रकारे. आणि बॅकबोन म्हणजे पाठीचे हाड. आलं का लक्षात? तर ह्या एवढं सगळ्या ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. हे तुमच्या खूप कामाचं आहे. तुम्हाला पुढे मागे कामी येतील, हे माहीत असलं पाहिजे आपल्याला. हां, कमरे कमरेचा म्हणजे कमरेपासूनच्या वरच्या भागाला काय म्हणतात माहिती का? बस्ट. BUST, बस्ट. कमरेपासूनचा वरचा भाग त्याला बस्ट म्हणतात. अथवा बस्ट अथवा स्त्रीचे वक्षस्थळ पण, वक्षस्थळासाठी पण बस्ट वापरतात. स्त्रीचे वक्षस्थळ बस्ट. म्हणजे खास ते खरं स्त्रीच्या वक्षस्थळासाठीच आहे. बस्ट, BUST. फिगर म्हणजे आकृती. FIGURE. फिगर म्हणजे आकृती किंवा बांधा. शरीराचा बांधा जो असतो ना, त्यालाही फिगर म्हणतात. FIGURE. अर्थात फिगर म्हणजे आकृती, तुमचे अंक. म्हणजे त्याला पण फिगर म्हणतात. संख्या. पण इथे शरीराशी खेळ आपण शिकतोय त्यामुळे शरीराशी संबंधित बांधा म्हणजे बांधा लक्षात घ्या. आकृती म्हणजे बांधा. मूळ. स्किन म्हणजे कातडी. SKIN, स्किन म्हणजे कातडी. आपली ती कातडी असते ना, त्याला स्किन म्हणतात. SKIN, चामडी म्हणतो ना, स्किन. एक राहिलं, रिब. RIB, रिब म्हणजे बरगडी. फासळी म्हणतो, फासळी, त्याला बरगडी. रिब, RIB सिंग्युलर, रिब्स प्लुरल, बरगड्या, फासळ्या. स्केल्टन म्हणजे सांगाडा. SCALTON, स्केल्टन. SCALETON, स्केल्टोन म्हणजे सांगाडा. हाडांचा साकडा असतो, सांगाडा असतो, त्याला स्केल्टन म्हणतात. तेव्हा मला वाटतं मी तुम्हाला मागच्या ह्याच्यात स्टूल म्हणजे विष्ठा आणि युरिन, URIN, युरिन म्हणजे मूत्र घेतलेलं आहे. हे अर्थातच शरीराचे भाग नाहीत किंवा अवयव नाहीत, पण शरीराशी यांचा संबंध आहे. आणि म्हणून ते तुम्हाला मी सांगितलेलं आहे. माहिती पण असलं पाहिजे तुम्हाला, कारण ह्या रोजच्या व्यवहारातल्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला माहीत पाहिजेत. तेव्हा आज लक्षात घ्या. इसोफेगस, वाइंड पाईप, लिव्हर, पॅनक्रियास, गॉल ब्लॅडर, बिग इंटेस्टाईन, स्मॉल इंटेस्टाईन, थायरॉइड, सेल्स, व्हाईट सेल्स, रेड सेल्स, ब्लड सेल्स. आणि एवढं सगळं मी बॅकबोन, स्पायनल कोड आणि बॉटम तर मागच्या वेळच्यात घेतलं होतं मी, बटक पण घेतलं होतं. आणि आता बस्ट घेतलं आहे, कमरेपासूनचा वरचा भाग, प्रामुख्याने स्त्रीचा.
स्त्रीचा वक्षस्थळ, स्त्रीचे वक्षस्थळ आणि फिगर आकृती, बांधा, स्किन, कातडी इत्यादी. तर मला असं वाटतं आज बरंच घेतलेलं आहे. जर का आणखीनही काय राहिलेलं मला आठवलं तर मी पुढच्या भागात घेईन. तेव्हा आता मला असं वाटतं हा भाग इथेच थांबवावा. नाही, एक कविता मी रिमाइंडर म्हणून तुम्हाला ती कविता घेतो. ही कविता चांगली आहे, ती पुन्हा एकदा. ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार, how I wonder what you are, up above the world so high, like a diamond in the sky. Twinkle twinkle little star, how I wonder what you are. ही कविता मागे घेतलेली आहे. आता फक्त तुम्हाला रिमाइंडर म्हणून मी घेतली, एक तुम्हाला पुन्हा त्याचं स्मरण व्हावं. म्हणजे लहान लहान तारकांनो, मला आश्चर्य आहे की तुम्ही ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार हाऊ आय वंडर व्हॉट यू आर, तुम्ही काय आहात, कसं चमकताय, कसा प्रकाश देताय, याचं मला आश्चर्य वाटतंय. वरती अप अबाव द वर्ल्ड सो आहे, तुम्ही सर्व विश्वाच्या वरती आकाशात आहात. लाईक अ डायमंड इन द स्काय, जणू आकाशातला एक हिरा चमकतोय, असं हे तुमचं स्थान आहे. तेव्हा तारकानो, ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार हाऊ आय वंडर व्हॉट यू आर, मला आश्चर्य वाटतंय. अप अबाव द वर्ल्ड सो हाय, म्हणजे वरती सर्व विश्वाच्या डोक्यावर तुम्ही आहात आकाशात. लाईक अ डायमंड इन द स्काय, आणि हिऱ्यासारखे तुम्ही चमकताय. तेव्हा लहान लहान तारकानो, तुमचं आश्चर्य आहे मला. तुम्ही चमकत राहा. सो फ्रेंड्स, म्हणजे मित्र हो, सॉरी. तर मला असं वाटतं आता आजच्या दिवस हे पुरे आहे, बरंचसे झालेलं आहे. तर आता पुढील भागात म्हणजे 27, एक महत्त्वाचं राहिलं, माफ करा. आज 27 जून 2021. आजच्या दिवशी डॉक्टर हेलन केलर यांचा जन्म झाला. त्यामुळे डॉक्टर हेलन केलर यांची आज जयंती आहे. त्यांचा जन्म 27 जून 1880 साली झाला. फ्रेंड्स, सॉरी, टुडे इज 27th June 2021, but today is the birth anniversary of Dr. Helen Keller, who was the blind, deaf and dumb. हेलन केलर ह्या अंध, मुख्य आणि बहिऱ्या होत्या. इवन देन शी completed her education, graduation and then PhD. I mean, she got doctorate and wrote so many books. So it is a great inspiration for blind and handicapped. तर त्या म्हणजे अंध, मुक्या, बहिऱ्या असूनही त्या शिक्षण केलं, पदवी केली, नंतर डॉक्टरेट केली, PhD केली, आणि त्यानं कितीतरी त्यांनी पुस्तकं लिहिली. त्या आज आपल्यासाठी स्फूर्तीस्थान आहेत. इट इज अ ग्रेट इन्स्पिरेशन टू ब्लाइंड अँड हँडिकॅप. अंध अपंगांसाठी त्या मोठ्या स्फूर्तीस्थान आहेत. सो दिस मच फॉर टुडे. विल सी यू ऑन नेक्स्ट संडे. तर आजच्या पुरतं एवढंच. पुढील रविवारी आपण भेटू. बाय बाय.